मध्ये आपण शिवसेना पक्षाच्या उमेदवाराचा प्रचार केला। मग जनतेमध्ये असं एक वाटत होतं की आपण शिवसेनेमध्येच प्रवेश करतो, पण अचानक तुम्ही भाजप पक्ष निवडला, यावर आपली काय? त्यावेळेस प्राप्त परिस्थितीमध्ये जनभावनेचा आदर करून आम्ही या ठिकाणी महाविकास आघाडीच्या उमेदवाराला पाठिंबा दिला। प्राप्त परिस्थितीमध्ये राजकीय परिस्थितीचा सर्व विचार करून आताही कार्यकर्त्याच्या भावना जाणून घेऊन आम्ही हा निर्णय भारतीय जनता पार्टीवर प्रवेश केला। एक प्रश्न असा आहे की आपण माजी आमदार आदरणीय शंकरनाथ धोंडे यांचा उल्लेख आपण स्वतःहून केला। खरं तर पत्रकार बांधवांचा तो माणूस नव्हता त्या विषयाला हात घालायला चर्चा केली। त्या अनुषंगाने प्रश्न असा आहे की आगामी विधानसभेच्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये स्वतंत्र तिन्ही पक्ष लढणार आहेत काही बातमी स्थानिक स्वराज्य संस्थेला ही टीम नसते। उद्या तुम्ही भाजपच्या सिंबालवर बी फॉर्मवर एखाद्या जिल्हा परिषद सदस्य म्हणून उमेदवारी दाखल केली आणि शंकरनाथ धोंडे यांचे चिरंजीवपैकी शिवराज असतील किंवा हे धोरण असेल, दुसऱ्या पक्षाकडून जर समोर तिथं तुमची किंवा वकील साहेबांची विरोध राहणार नाही, पक्ष जो निर्णय देईल तो निर्णय आम्ही घेऊ। शेवटी ज्याचा त्याचा प्रश्न आहे, ते काय निर्णय घेतले त्यांचा वैयक्तिक प्रश्न। ते त्यांची जर उमेदवारी त्याच गटात असली ते आज आम्ही काही सांगू शकणार नाही साहेब। ते कुठं उभं टाकणार आहेत, आम्ही कुठं उभं टाकणार आहोत, आज काही चित्र स्पष्ट नाही, त्यामुळे त्याच्यावर बोलणं फार काही वकील साहेबांनी खुलासा केला की अण्णांचे नाव घेतलं, शिवराज किंवा दिलीप धोंडे ते त्यांचा आणि भाजपा प्रवेशाचा आता तिथे संबंध नाही। आम्ही स्वतंत्र पाठिंबा देतानाही विधानसभेला निवडणुकीमध्ये आम्ही स्वतंत्रच पाठिंबा देता कार्यकर्त्याचा भावना विचार करू। त्याही निर्णयाशी आणण्याचा काही संबंध नव्हता, आजच्याही या निर्णयाशी आणण्याचा काही संबंध करणार आहेत, तर त्या पक्षप्रवेशाला येणाऱ्यांना आपण काय आवाहन करणार आहे? जनता पार्टीमध्ये काम करण्याचा निर्णय ह्या कार्यकर्त्याच्या भावनेचा आदर करून घेतलेला आहे आणि पुढच्या काळामध्ये विकास करण्यासाठी सत्ताधारी पक्षाची आवश्यकता असते। कार्यकर्त्याचे छोटे मोठे काही जे काही विकासाचे स्वप्न असतात ते सत्ताधारी पक्षाच्या माध्यमातून पूर्ण होऊ शकतात। त्यामुळं या ठिकाणी जो आम्ही हा निर्णय घेतला त्या निर्णयाला सर्व जनतेचा पाठिंबा आहे आणि कार्यकर्त्याचा पाठिंबा। आणि आवाहन काय करणार आहेत कार्यकर्त्यांना त्या दिवशी येण्यासाठी? कार्यकर्ते हे आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी मोठ्या संख्येने येणार आहेत।